त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 28 सॉल्व करणार आहे. व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ वेवलेंथ फ्रॉम 480 नॅनोमीटर टू 672 नॅनोमीटर. तर व्हाईट लाईट दिलेलं आहे आणि त्याची वेवलेंथ दिलेली आहे 480 नॅनोमीटर पासून तर 672 नॅनोमीटर. व्हॉट विल बी द वेवलेंथ रेंज when white light is passed through glass of refractive index 1.6. आता नॅनो वेवलेंथचे तुम्हाला रेंज दिलेली आहे आणि तीच जर लाईट तुमच्या ग्लासमधून पास झाली ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.6 आहे तर त्या ग्लासमध्ये त्याची वेवलेंथ किती असणार ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. हा क्वेश्चन 2021 ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 420 नॅनोमीटर टू 672 नॅनोमीटर. बी ऑप्शन आहे 300 नॅनोमीटर टू 480 नॅनोमीटर. सी ऑप्शन आहे 300 नॅनोमीटर टू 420 नॅनोमीटर आणि लास्ट डी ऑप्शन आहे 300 नॅनोमीटर टू 672 नॅनोमीटर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल तर याच्यासाठी आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक व्हाईट लाईट दिलेला आहे ज्याची वेवलेंथ दिलेली आहे तुम्हाला 480 नॅनोमीटर. तर पहिली जी वेवलेंथ दिलेली आहे त्याला आपण काय करू तर λ1 या ठिकाणी कन्सिडर करू आणि λ1 दिलेलं आहे तुम्हाला 480 नॅनोमीटर. ओके, त्याचं कन्वर्जन करायची काही गरज नाही. दुसरी जी वेवलेंथ आहे तर ती λ2 दिलेली आहे ती आहे 672 नॅनोमीटर. ओके, तर आपल्याला वेवलेंथची रेंज फाइंड करायचं. जेव्हा ही लाईट जी पास होणार आहे ती कशातून पास होणार आहे तर ग्लासमधून, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे कशाचा ग्लासचा तो दिलेला आहे तुम्हाला 1.6 इतका दिलेला आहे. ओके, आणि आपल्याला वेवलेंथ ऑफ लाईट फाइंड करायचं पहिली ग्लासमध्ये. वेवलेंथ ऑफ लाईट फर्स्ट ह्याच्यातलं ग्लासमध्ये फाइंड करायचं. सेकंड जी आहे ती पण कशामध्ये फाइंड करायचं ग्लासमध्ये. तर ही वेवलेंथ आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर सर्वात पहिला आपण याच्यासाठी काय करणार आहे फॉर्म्युला या ठिकाणी राईट करणार आहे वेवलेंथच्या टर्ममध्ये. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम याचा फॉर्म्युला असेल तुमचं वेवलेंथ घ्यायची आपल्याला. Wavelength of light in first medium divided by wavelength of light in second medium. Wavelength of light in सेकंड मीडियम. ओके, तर हा झाला तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला. ओके, आपण स्पीडच्या फॉर्म्युल्यामध्ये पण टर्ममध्ये पण घेतलेलं आहे. आता वेवलेंथच्या टर्ममध्ये घेतलं तर वेवलेंथ जर घेतला आपण फर्स्ट मीडियम आणि सेकंड मीडियम याचा जर रेशो घेतला तर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स भेटून जाईल. आता याच्यात आपल्याला फर्स्ट फाइंड करायचं आहे. मग आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाचा दिलेला आहे ग्लासचा दिलेला आहे. ओके, मग वेवलेंथ कशामध्ये घ्यायचा आपल्याला फर्स्ट मीडियम आणि तोच घ्यायचा आपल्याला दुसरा तो कशामध्ये घ्यायचा ग्लासमध्ये घ्यायचा. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 1.6. पहिली जी वेवलेंथ दिलेली ती किती दिली आहे तर 480 नॅनोमीटर आणि त्याची वेवलेंथ आपल्याला ग्लासमध्ये या ठिकाणी काय करायचं फाइंड करायचं. वेवलेंथ फर्स्ट केसमध्ये ग्लासमध्ये जर बघितलं तर हा 480 हा 1.6 त्याला काय करा तर डिवाइड करा. सपोज आपण पॉईंट जर कॅन्सल केला तर वरती येणार आहे 4800 आणि खाली काय येणार आहे 16 आणि 16च्या टेबलमध्ये 48 आहे. 16 1 1 16 3 जा किती झाला 48 म्हणजे आपली जी वेवलेंथ आहे कशामध्ये ग्लासमध्ये तर ती असेल 300 नॅनोमीटर एवढी असेल. ठीक आहे, आता दुसरं फाइंड करायचं आहे. दुसरं कशामध्ये तर त्याची वेवलेंथ दिलेली आहे 672 नॅनोमीटर आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण दिलेला आहे. मग आता आपण सेकंड टर्म फाइंड करू. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाचा ग्लासचा. मग वेवलेंथ ऑफ लाईट कशामध्ये घ्यायचं आपल्याला सेकंड याच्या घ्यायचं. तो काय कन्सिडर करणार आपण λ2 या ठिकाणी आपण कन्सिडर करणार. ओके, λ2 डिवाइडेड बाय काय असेल वेवलेंथ सेकंड याचं सेकंड केसमध्ये ग्लासमध्ये. ठीक आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे. मग याला इकडे घेऊन टाकू. वेवलेंथ ऑफ लाईट इन सेकंड केसमध्ये किती येतं 672 त्याला डिवाइड करायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे कशाने 1.6. सपोज हा पॉईंट जर कॅन्सल करायचा आहे तर वरती एक 0 काय करू आपण ऍड करू. मग वेवलेंथ आपल्याला सेकंड मीडियममध्ये सेकंड केसमध्ये ग्लासमध्ये फाइंड करायचं 6720 त्याला डिवाइड करायचं कशाने 16. आता 16 ने जर डिवाइड केलं तर 16 4 जा किती राहिलं 16 4 जा 64 मोरला किती 3 32 16 2 जा किती झाला 32 आणि लास्टचा एक 0 म्हणजे किती झालं तर 420 नॅनोमीटर. मग आपल्या वेवलेंथची जी रेंज असणार आहे तर ती वेवलेंथची रेंज असेल तुमचं 300 नॅनोमीटर टू
420 नॅनोमीटर एवढी का असणार, तर आपल्या वेव्हलेंथची रेंज असणार. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन सी, आणि ऑप्शन सी म्हणजेच काय 300 नॅनोमीटर टू 420 नॅनोमीटर.